आज मी तुम्हाला झटपट असा एक पराठा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा साहित्य, मीडियम आकाराचे 2 बटाटे शिजवून साल काढून असे खिसून घेतलेले आहेत। 1 वाटी पोहे स्वच्छ धुवून नितळून घेतलेले आहेत बघा असे चांगले। ह्याच्यामध्ये कांद्याची पात घेतलेली 1 वाटीभर घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर आणि एक छोट्या आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे। वाडगं घेतलेलं आहे आणि त्या वाडग्यामध्ये आता हे टाकून घेणार आहे। आता ह्याच्यात टाकायचं छोटा अर्धा चमचा हळद, छोटा 1 चमचा जिरे धने पावडर, छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, चवीप्रमाणे टाकायचं मीठ। ह्याच्यामध्ये टाकणार आहे हा ठेचा। ठेच्यामध्ये हिरवी मिरची भाजून, आलं लसूण असं कुटून घेतलेलं आहे आणि थोडंसं जिरं पण त्याच्याबरोबर मी कुटून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकणार आहे, थोडंसं ओवा हातावर चोळून घेतलेला आहे। मग ह्याच्यामध्ये मी वाटीमध्ये मी काढून घेतलेला आहे। आता ह्याला काय करायचं, आपल्याला पहिलं चांगलं मिक्स करायचं आहे। तुम्हाला हवा असेल तर जर हे पोहे आहेत का नाही थोडेसे फिरवले तरी मिक्सरला चालू शकते ना, तर काही गरज पडत नाही बघा। अशा पद्धतीमध्ये हाताने जर आपण हे केलं ना, कुस्करलं ना, तर होऊन जातात। आता हे फक्त मिक्स करून घेणार आहे मी। ह्याच्यामध्ये फक्त 1च चमचा मी बेसन पीठ घेतलेलं आणि बाकी साहित्य सगळं ह्या वाटीच्या प्रमाणे घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला गव्हाचं पीठ, पण एकदम टाकायचं नाही बघा। छोटं वाडगं मी घेतलेलं आहे, त्यातलं मी थोडं थोडं टाकणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे। तर राहिलेलं पण मी सगळं गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे। वाटीच्या प्रमाणे बघा 1 वाटी होतं। आता ह्याला पाण्याचा वापर करायचा नाही, तुम्हाला जर हवं असेल तर थोडंसं पाणी टाकलं तरी पण चालू शकते लागलं तर। आता हे नुसतं आपण असं दाबून मिक्स केलं का नाही तर चांगलं मिक्स होतं। मळून घेतलंय बघा, एकदम थोडंसं मी पाण्याचा शितोडा मारला होता, जास्त पाणी काय ह्याला लागलेलं नाहीये। वरून बघा थोडंसं तेल मी लावलेलं आहे आणि बघ अशा पद्धतीत केलेलं आहे। जास्त असं घट्ट पण केलं नाही, जास्त असं पातळ पण केलेलं नाहीये। एवढा गोळा घेतलेला आहे बघा मी। त्याच्या खाली टाकायचं थोडंसं पीठ आणि लय जास्त म्हणजे जाड बनवायचे नाही, पातळ पातळ बनवायचं। तर हे मी लाटून घेते। आता आपण ह्याला भाजून घेऊया। लोखंडी तवा ठेवलाय बघा गरम करायला आणि गरम झालेला आहे। त्याच्यावर थोडंसं आपलं एकदम तेल टाकायचं, नाही टाकलं तरी पण चालतंय। असं पसरून घेऊया आपण। तेल पसरून घेतलेलं आहे, आता आपण हे टाकून घेऊया। आता आपण ह्याला भाजून घेऊया, पलटी करून घेऊया। बघा किती मस्त असं भाजलं जातं। मग तुम्ही याला तूप लावा, तेल लावा, बटर लावा। खालची साईड भाजली का बघूया, असं थोडं थोडं तेल सोडायचं। मस्त असे भाजले गेलेले आहे।